गंमत बघा ना, माणसाचा स्वभावच मुळात असा आहे की त्याला सुरुवातीचं आकर्षण फार. कालचीच गोष्ट घ्या, 1 जानेवारी. काय तो उत्साह, काय तो जोश! जणू काही एका रात्रीत जग बदलणार आहे. नवी कोरी डायरी, नवीन पेन आणि त्यावर सजवलेलं एक आदर्श वेळापत्रक. सकाळी 6 वाजता उठणार, 6 ते 8 इतिहास, 8ला चहा. आणि आज 2 जानेवारी. सकाळचा अलार्म वाजला पण उठवेना. 6च्या 7 झाले आणि 7च्या 8. जेव्हा डोळे उघडले तेव्हा पहिली जाणीव झाली ती अपराधीपणाची. अरे रे, पहिल्याच दिवशी शिस्त मोडली. आणि इथेच गफलत होते. पण मुलांनो, समस्या तुमच्यात नाही, समस्या तुमच्या पद्धतीत आहे. तुम्ही स्वतःला रोबोट समजून वेळापत्रक बनवता, पण तुम्ही हाडामासाची माणसं आहात हे विसरता. आणि वपूंनी म्हटल्याप्रमाणे माणसं कधीच काटकोनात जगत नसतात, ती वळणावळणानेच जगतात. त्यामुळे ते तासांचे काटेकोर हिशोब सोडा. त्याऐवजी थोडं स्मार्ट होऊया. दिवसाला तासांमध्ये नको तर टप्प्यांमध्ये जगूया. कसं? जरा समजून घ्या. पहिला टप्पा, जेव्हा मन ताजं असतं. सकाळी उठल्यावर जग शांत असतं, तेव्हा मोबाईलला लांब ठेवा. ही वेळ आहे त्या विषयाची जो तुम्हाला सर्वात कठीण जातो. जसा एखादा कलाकार आपल्या कलेत बुडून जातो, तसं स्वतःला हरवून टाका. दुसरा टप्पा, जेव्हा शरीर सुस्तावलेलं असतं. दुपारची वेळ. जेवण झालं की पापण्या जड होतात. अशा वेळी जबरदस्तीने लक्ष्मीकांत वाचायला घेऊ नका, झोप येणारच. त्यापेक्षा यावेळी अशी कामं करा जिथे डोक्याला फार ताण द्यावा लागत नाही. वर्तमानपत्र वाचा, नोट्स काढा किंवा एखादं लेक्चर फक्त ऐका. प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यापेक्षा प्रवाहासोबत वाहणं कधीही सोपं, नाही का? तिसरा टप्पा, जेव्हा स्वतःला सिद्ध करायचं असतं. संध्याकाळची वेळ. दिवस मावळतीला गेलाय. आता वाचन नको, आता कृती हवी. जुन्या प्रश्नपत्रिका घ्या, उत्तरं लिहा. जेव्हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारता तेव्हाच मेंदू जागा राहतो. याचा फायदा काय होईल माहितीये? समजा चुकून तुमची सकाळ वाया गेली, तरी तुमच्या मनाला एक दिलासा असेल. अरे, अजून 2 टप्पे बाकी आहेत, दिवस संपलेला नाही. ती अपराधीपणाची भावना तुम्हाला खाणार नाही.